नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत की BNC कनेक्टरचे कनेक्शन कसे केले जाते। तर यामध्ये आपल्याकडे दोन टाईप्सचे BNC कनेक्टर उपलब्ध आहे। त्यामध्ये एक स्क्रू टाईप आहे आणि एक वायर टाईप आहे। तर यामध्ये आपण काय करणार आहोत मित्रांनो की या दोघांचंही कनेक्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर आपल्याकडं 3+1 ची केबल पण आहे। तर 3+1 केबल हे आपण पहिले त्याचं इन्सुलेशन काढून घेणार आहोत। त्याचं इन्सुलेशन काढल्यानंतर त्याच्यामध्ये 3 केबल्स निघतात आणि एक 4 केबल निघतात त्याच्यामध्ये। तर त्या हे 3 कोरच्या 3 केबल असतात। त्यांचा कलर काही पण असू शकतो, जसे काही यामध्ये ग्रीन, रेड आणि ब्लॅक दिलेला आहे। आणि ही जी सर्वात मोठी ब्लॅक केबल आहे त्यामध्ये एक कंडक्टर निघतात दोन प्रकारचे। एक त्याच्यात त्या दोघी कंडक्टरला आपण म्हणजे एक कंडक्टर प्रॉपर असतं आणि दुसरं जे आहे ते ग्राउंडसाठी यूज केलं जाते BNC मध्ये। तर आपण काय करणार आहोत मित्रांनो, तर आता BNCचं आपण त्याच्यावरती जे एक प्लग आहे ते ओपन करणार आहोत। त्याच्यानंतर त्याच्या बॅकचं जे ब्लॅक कलरचं PVC ते काढून घेणार आहोत। ओके, त्याच्यानंतर ते आपल्या केबलमध्ये 3+1 मधली जी सिंगल कोरची केबल निघते ना, त्याच्यामध्ये बघा हे आता 2 वायर्स निघलेले आहेत। त्यामध्ये काय करणार आहोत, एक जी वायर आहे ती त्याच्या आपण त्यावर काही केबल्समध्ये लेअर पण असते सिल्वरची। तर आता ही जी आहे ती ही ट्विस्ट करून घेणार आहे आपण केबल। त्यानंतर त्याच्यामध्ये जी दुसरी केबल आहे ते आपण तिचं इन्सुलेशन काढून तिला प्रॉपर आपल्या BNCच्या स्क्रूमध्ये ती प्रॉपर अटॅच होईल या प्रकारे त्याचं इन्सुलेशन काढून तिला थोडंसं ब्रेक करून घेणार आहे। हा तिचा कंडक्टर आहे, असा कंडक्टर तिच्यामधून बाहेर येतो, त्याला आपण कट करून BNC आता हे बघा आपलं हे असं एवढं कनेक्शन झालं। ओके, त्यानंतर आपले जी BNC आहे BNC मध्ये आपल्याला हा जो स्क्रू दिसतोय, हा जो स्क्रू आहे त्याला आपण थोडासा नॉर्मल ढिल्ला करून घेणार आहे आणि त्या स्क्रूला ढिल्ला करून त्याच्यामध्ये आपला जो कंडक्टर आहे, जो मेन कंडक्टर आपण कट केलेला आहे, तो कंडक्टर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। जेणेकरून तो ॲड केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रॉपर दिसेल। आणि याचा BNCचा यूज जो आहे मित्रांनो तो आपण त्याच्यासाठी व्हिडिओसाठीच होतो, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठीच होतो त्याचा जास्त करून उपयोग। म्हणजे BNC कनेक्टर हे त्यासाठीच उपयोग होतो। आणि कॅमेऱ्यामध्ये DC कनेक्टर पण असतं। DC कनेक्टर हे पॉवर देण्यासाठी असतं। हे बघा याच्यामध्ये जे आपल्याला होल दिसतंय त्या होलमधून आपण ही केबल इन्सर्ट करणार आहोत। ओके, तर ही आतमध्ये गेली, तर ही आतमध्ये प्रॉपर गेल्यानंतर त्याला स्क्रूने एकदम टाईट करून टाकणार आहेत। हे बघा एकदम प्रॉपर अटॅच झाली। हे नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे जेव्हा आपण कनेक्शन करतो ना याचं कंडक्टर आतमध्ये गेले पाहिजे, जेणेकरून काय होईल आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगला आहे ना प्रॉब्लेम येणार नाही। नाहीतर अन्यथा काय होतं मित्रांनो माहिती का, ही जी त्याची ग्राउंडची केबल आहे आणि त्याचं कंडक्टर थोडंसं जरी ओपन राहिलं ना, ते ही जर एकमेकांना टच झाली ना तर हे प्रॉपरली कनेक्टरचा यूज नाही होत मित्रांनो। हे एकदम खराब प्रकारे लागतं, त्याच्यातून व्हिडिओ आपल्याला क्लिअर दिसत नाही, कधी ब्लरिंगचा प्रॉब्लेम येतो। तर असे प्रॉब्लेम फेस नको करायला आपण, त्यासाठी कनेक्टरचा एकदम प्रॉपररित्या यूज करायचा आहे आणि प्रॉपररित्या त्याचं कनेक्शन करायचं आहे। हे बघा या प्रकारे आपण ही ग्राउंडची वायर इथं लावलेली आहे। आता ही ग्राउंडची वायर लावल्यानंतर त्याला आपण काय करणार आहोत, पक्कड किंवा स्टिपरच्या सहाय्याने ना त्याला एकदम प्रेस करून घेणार आहोत। आपल्याकडं पक्कड आणि स्टिपर दोन्ही पण अवेलेबल आहे, तर माझ्याकडे पक्कड असल्यामुळे मी ती पक्कडच्या सहाय्याने यूज करून तिला प्रॉपर दाबून दिलंय आणि थोडंसं स्टिपरने पण दाबून दिलंय, जेणेकरून त्याचं जे आपले ग्राउंड केबल आपण लावली त्याला ते त्याच्यातून निघणार नाही। अशा प्रकारे आपण त्याचं कनेक्शन करायचं। हे बघा मित्रांनो, जेणेकरून कोणतीही वायर एकमेकाला टच झाली नाही पाहिजे। त्यानंतर ट्विस्ट करून ते आतमध्ये त्याला ट्विस्ट करून ते आतमध्ये टाकून द्यायचं। अशा प्रकारे आपण ते लावून ते कनेक्ट करू शकतो ना। बाकीच्या 3 केबल आहे त्याला आपण DC कनेक्टर यूज करून त्याला आपण आपली पॉवर देऊन केबल चालू करू शकतो। ओके, त्यानंतर आपल्याकडं दुसरं जे आहे दुसरं पण BNC कनेक्टर आपल्याकडं आहे। ते BNC कनेक्टरचा हे जे आहे ते स्क्रूविंग आहे, हे एकदम सिम्पल आहे। यामध्ये पण आपण त्या स्टेप फॉलो करणार आहोत वायर इन्सुलेशन ब्रेक करेपर्यंत। ओके, त्यानंतर दोघी स्टेप सेम आहे। तर यामध्ये जे आहे ना हे जे कनेक्टर आहे BNC कनेक्टर, यामध्ये सिम्पल आहे मित्रांनो, यामध्ये जास्त काही लॉजिक नाही आहे। यामध्ये एक प्लस आणि एक मायनस असा सिम्बल त्या याच्या BNC कनेक्टरवर दिला जातो। हे बघा प्लस आणि मायनस असे हे 2 सिम्बल दिले असतात। तर स्क्रू थोडा ढिल्ला करायचा आणि प्लसच्या याच्यात कॉपरची मेन कंडक्टर केबल टाकून द्यायची
त्यानंतर जे मायनस जे आहे मायनसमध्ये ही सिल्वरची केबल टाकून द्यायची ॲल्युमिनियमची, ते एकदम प्रॉपर बसून जाते. ओके, याच्यातून आपली मग प्रॉपर व्हिडिओ रेकॉर्डिंग होते. यामध्ये पण सेम आहे मित्रांनो, दोघेही कंडक्टर एकमेकाला टच नाही होऊ द्यायचे, नाही तर ब्लरिंगचा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागेल. अशा प्रकारे आपण हे याचे दोघाही प्रकारच्या BNC कनेक्टरचे कनेक्शन बघून घेतलेले आहोत. अशाच प्रकारचे कनेक्शन आणि व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो, जेणेकरून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या CCTV आणि ऑटोमेशन च्या व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचल्या पाहिजे. थँक्यू मित्रांनो.